नमस्कार मित्रांनो, दिव्य संस्कृती या चॅनलवरती आपणा सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, नवनाथ भक्तिसार हा एक महत्त्वाचा मराठी धार्मिक ग्रंथ आहे. यात नवनाथांची माहिती दिली आहे आणि त्यांचे कार्य, शिकवण आणि भक्तांसाठी त्यांनी केलेले कार्य सांगितले आहे. या ग्रंथात एकूण 40 अध्याय आहेत. नवनाथ भक्तिसार अध्याय 40 मध्ये इंद्राने सर्व नवनाथांना सोमयागासाठी बोलावल्याचे सांगितले आहे. सर्व नवनाथ स्वर्गात एकत्र येतात आणि यज्ञामध्ये सहभागी होतात. हा अध्याय नवनाथ भक्तिसार ग्रंथाचा शेवटचा अध्याय आहे आणि यातून ग्रंथाची सांगता होते. नवनाथ भक्तिसार या ग्रंथातील 40वा अध्याय वाचण्याचे अनेक फायदे आहेत. या अध्यायाचे पठण केल्याने किंवा श्रवण केल्याने साधकाला निर्भयता, आत्मविश्वास आणि सकारात्मकता लाभते. तसेच या ग्रंथातील कथांमुळे मन शांत होते आणि आध्यात्मिक प्रगती साधता येते. या अध्यायाचे पठण केल्याने इच्छापूर्ती होतेच होते. काही जणांना या अध्यायाचे पठण केल्याने शारीरिक आणि मानसिक त्रासातून आराम मिळाला आहे. श्रावणात आपणास नवनाथ भक्तिसार पोथीचे पारायण करणे शक्य नसल्यास फक्त नवनाथ भक्तिसार अध्याय 40 या ग्रंथाचे रोज पठण केल्याने नवनाथ भक्तिसार ग्रंथाच्या संपूर्ण पारायणाचे फळ मिळते. चला तर मग श्रवण करूया नवनाथ भक्तिसार अध्याय 40. श्री गणेशाय नमः. जय जयाजी पंढरीनाथा, पुंडलिक वरदा रुक्मिणीकांता, दीनबंधो अनाथनाथा, पुढे ग्रंथ बोलवी. मागिले अध्यायी रसाळ वचन, तुवा बोलविले कृपे करून, स्वर्गी चरपटीनाथे जाऊन, इंद्राचा गर्व हरिलासे. हरिहरांची जिंकुनी कोटी, पुढे लोभाची भेटी, गमन कळा नारद होटी, प्राप्त झाली महाराजा. उपरी मणिकर्णिकेचे करुणी स्नान, पुढे पातले पाताळ भुवन, घेऊनी बळीचा गौरव मान, वामना ते भेटला. भोगावतीची करुणी आंघोळी, पुन्हा पातला भूमंडळी, यावरी कथा पुढे कल्लोळी, नवरसा ते वाढिका. असो आता रमारमण, ग्रंथाक्षरी बैसला येऊन, तरी पुढे श्रोती सावधान, कथारच घ्यावा की. इंद्र चरपटीने जिंकला, वैभवे मशकातुल्य केला, तरी तो विस्मयवान खोंचला, खडतरपणी हृदयात. मग जो गुरु वाचस्पती, परमन्याता सर्व मूर्ती, सहस्त्र नयन तयाप्रती, घेऊनिया बैसलासे. देवमंडळात सहस्त्र नयन, घेऊनी बैसलासे कनकासन, जैसा नक्षत्री रोहिणी रमण, अतिते जे मिरविला. एषा रीती पाकशासन, बैसला सेऊनी सभास्थान, मग बृहस्पती विस्मयरत्न, चरपट प्रताप सांगतसे. आहा वय धाकुटे सान स्वरूप, परी अर्का समान थोर प्रताप, हरिहरादी करुणी लोप, स्थापुनी गेला आपुलेची. तरी वाताकर्षण विद्या सबळ, देवदानव झाले निर्बळ, नाथपंथी हे महाबळ, आतळले कैसे कळेना. तरी याते करुणी उपाय, साध्य करावी इतुकी ठेव, या कर्मासी कोण लाघव, स्वीकारावे महाराजा. की तयाच्या गृहाप्रती जाऊन, दास्य करावे मनोधर्मे, तोषवुनी सर्व कर्म, महीवरी मिरवावे. असो यापरी यत्न करून, भेट घ्यावी त्या गौसून, परी ते जोगी तीव्रपणे, वर्तताती सर्वदा. तरी उगलीच घेऊनी सदृढ भेट, अर्थ वदावा तयासी निकट, परी काय चाड आमुची अलोट, कार्यार्थी भीड कोणती. तरी भीडेचे उपजेपण, उजेड पडेल दासत्वे करुण, तया मागे रानोरान, अपारमही हिंडावी. तरी हिंडल्याने कोणे काळी, उदय पावेल कृपा नवाळी, अमरपुरीची देवमंडळी, तेजोयुक्त होईल. म्हणाल ऐसे कासयान, हा विपर्यास येईल घडोन, तरी मही होतो पुण्य पावन, आसन माझे घेतसे. तरी मी येथे सावधान, करुणी रक्षितो आपुले आसन, तस्मात अमरावती सोडून, जाणे नाही मजलागी. ऐसे बोलता अमरपती, बोलता झाला वाचस्पती, म्हणे महाराजा नाथाप्रती, येथेची आणावे महायत्ने. तरी तो यत्न म्हणशील कैसा, यज्ञ करावा सोमभासा, त्या निमित्ते नाथ राजसा, घेऊनी यावे स्वर्गासी. मग तो येथे आल्या पाठी, दाऊनी भक्तीची अपार कोटी,
मोह उपजवोनी नाथापोटी कार्य साधुनी घेईजे. ऐसे बोलता तपोद्विज परमतोषला अमरराज. उपरी म्हणे महाराज कोणा पाठवू पाचाराया. यावरी बोले कचतात हे महाराज अमरनाथ. मच्छिंद्र पिता अष्टवसुंत उपरिचर नामे मिरवतसे. उपरिचर जाता मही तळवटी मच्छिंद्राची घेईल भेटी. सांगुनी त्याते कार्य शेवटी मग मच्छिंद्र आम्हा बोधिल. तरी त्याते पाचारून कार्य यज्ञाचा वदुनी काम. विमानयानी रूढ करून पाठवावा महाराजा. यापरी मच्छिंद्रनाथ आला असता अमरपुरीत. गौरवोनी तुवा त्याते तुष्टचित्ती मिरवावा. तरी शक्ती तव सरिता लोट मच्छिंद्र उदधी पोट. संगमिता पात्र अलोट प्रेमतोय भरले असे. तरी सुमुखाचे पडता जळ कार्यशुक्तिका मुक्ता फळ. तू ते ओपील तपोबळ नवनाथ आणोनिया. मग तो युक्त अविध विधी लावी भक्तीच्या शस्त्रास्त्र संधी. मग ते रत्न कर्णविधी स्वीकारिका महाराजा. ऐसे ऐकुनी गुरुवचन परमतोषला सहस्त्र नयन. मग रथी मातली पाठवोन उपरिचरा पाचारी. उपरिचर येता वदे त्याते म्हणे महाराजा कामना मनात. उदेली करू सोममखाते पूर्ण करी आता तू. तरी विमानयानी करोनी आरोहण जाओनिया मच्छिंद्र नंदन. उपरी त्याते सवे घेऊन जावे नवनाथ मेळी. मग ते आर्या भावार्थित मिळवूनी आणि अमरपुरीत. सोममखाचे सकळ कृत्य तया हस्ते संपादू. अवश्य म्हणे वसुनाथ तत्काळ विमानयानी बैसत. बद्रिकाश्रमी मच्छिंद्रनाथ लक्षुणिया पातला. तो गोरक्ष धर्मनाथ चौरंगी कानिफा गोपीचंद राजसुत. बद्रिकाश्रमी जालंधर अडबंगीनाथ तीर्थस्थानी ऐक्यमेळा झाला असे. ऐशा समुदायात मच्छिंद्रनाथे अवचटपणी देखिला ताते. मग उठोनी मोळी चरणाते समर्पित महाराजा. मग नाथ वसू भेटून बैसला सकळांमध्ये वेष्टून. म्लानवाणी कार्यरत्न अमरांचे सांगतसे. म्हणे महाराज हो शक्रापोटी अर्थ उदेला मखकोटी. तरी आपण नवही जेठी साह्य व्हावे कार्यार्था. भौतांपरी करुणी भाषण सर्वांचे तुष्ट केले मन. उपरी मच्छिंद्राते बोधून अवश्यपणी वदविले. मग जालंधर कानिफा चौरंगी मच्छिंद्र गोरक्ष अडबंगी. गोपीचंद रायादी अन्यजोगी आरूढ झाले विमानी. गोड बंगाली हेला पट्टण प्रविष्ट झाले ते विमान. राव गोपीचंद मातेसी भेटून समागमे घेतली. उपरी विमानयानी होऊन पहाते झाले वडवाल ग्राम तेथून. तेथे वटसिद्ध नागनाथ पाहून आरूढ केला विमानी. तेथुनी भर्तरीचे करुनी काम विमान चालविती इच्छिल्या योमे. तो गौतम तीरी नाथ उत्तम जती भर्तरी अवतरला असे. यापरी तीर्थ करिता महिपाठी महासिद्ध जो नाथ चरपटी. अवंतिसी होता ताम्रपर्णी कांठी सवे घेतला महाराजा. तेने पुण्यमान देशी विटग्राम नामाने पहाते झाले विमानयाने. तेथे रेवणसिद्ध बोधून आरूढ केला विमानी. असो नवनाथ परिवारासहित ते विमानयानी झाले स्थित. 84 सिद्धांसमवेत अमरपुरी पातले. विमान येता ग्रामद्वारी सामोर आला रुद्रारी. परमगौरवोनी वागुत्तरी चरणांवरी लोटला. सकळा करोनी नमना नमन नेत सदना सहस्त्र नयन. आपुल्या आसनी बैसवोन षोडशोपचारे पूजिले. नवनाथा पाहुनी सकळ अमर मनी संतोषले अपार. तेज पाहुनिया गंभीर उभे तेथे ठाकले. मग हवन कृत्य मनकामना वदता झाला सकळ जना. म्हणे महाराजा कवणे स्थाना सिद्ध अर्थ अर्थावा. मग वाचस्पती आणि मच्छिंद्रनाथ म्हणती सुरवरपाळा एकमात. सिंहलद्वीपी स्थान अद्भुत यज्ञ तेथे करावा. अटव्य कानन आहे तुमचे शीतळ छाया भरित जळाचे. तेथे न्यून साहित्याचे पडणार नाही काहीच. उपरी चरण वसु गंधर्व घेऊन पाहत झाले अटव्यवन. तेथे यज्ञ साहित्य आहुती करून यज्ञ आरंभ मांडिला.
दंपत्य बैसोनी सहस्र नयन, मंत्रप्रयोगी बृहस्पती आपण, यज्ञ आहुती नवही जण, स्वाहा म्हणोनी कुंडी टाकिती. परी किलो तळेचे सीमे अंत, अटव्यवन होते अद्भुत, यज्ञ होता मीननाथ, मच्छिंद्रा ते आठवला. मग पाचारोनी उपरी चरवतात, मच्छिंद्र म्हणे जी वसु समर्थ, सिंहलद्वीपी मीननाथ, कवणग्रामी ठेविला. येरू म्हणे त्याच्या ग्रामसीमेत, अटव्यवन हे विख्यात विराजित, तरी किलो तळे सहित मीननाथ, पाचारी तो आत्ताची. मग उपरीचर वसु प्रत्यक्ष जाऊन, मीननाथासह किलो तळारत्न, पाचारुनी एक क्षण, भेटी केली उभयंता. परमस्नेहाने क्षण एक काही, वाहवले मोह प्रवाही, उपरी दारा सुत तया ठाई, मच्छिंद्राने ठेविले. चौरंगी आणि अडबंगी नाथ, मिरवित बैसविले समुदायात, यज्ञ आहुती तयांचे हस्ते, स्वीकारित महाराजा. 10 नाथ यज्ञ आहुती, प्रवाही चाले मच्छिंद्र जती, पुत्र मोह धरुनी चित्ती, अभ्यासा ते बैसविला. अभ्यास करिता मीननाथ, वाचस्पती शक्रासी बोलत, म्हणे महाराजा यज्ञार्थ, तुम्ही बैसता सरेना. तरी दंपत्यार्थ उपरीचर वसू, बैसवनी पहावा अर्थ सुरसू. ऐसे बोलता प्राज्ञ विशेषू, अमरपाळ समजला. मग हातीचे सोडूनी यज्ञ कंकण, वसु हाती केले स्थापन, मग न्यूनपणे बहुता प्रार्थून, निजदृष्टी विलोकी. सर्व पदार्थ आणवनी आपण, अंगे जिजवी शची रमण, उदक पात्र सांगता जाण, सिद्ध होय पुढारी. खाद्य भोज्य षडस अन्न, करे आणि तसे पात्री वाढून, शेवटी शिणले तयाचे चरण, निजहस्ती चुरितसे. ऐसी सेवा करिता संपन्न, तुष्ट होतसे जतीचे मन, हृदयी भाविती यावरून, प्राणसांडी करावी. एरीकडे मीननाथ, सुतासी विद्या अभ्यासित, तो समय जाणोनी सापेक्ष, इंद्र मयूरवेशे नटलासे. निकटतरु शाखेवरती, विद्या अभ्यासित गुप्तपंथी, तो अकस्मात वातास्त्र जपती, वाताकर्षण लाधले. देवे सर्व तपराहटी, सकळ लाधली हातवटी, उपरी वाताकर्षण विद्यापाठी, वातप्रेरक अस्त्र लाधले. ऐसी विद्या होता सघन, परमहरुषला सहस्र नयन, परी एक संवत्सर होता यज्ञ, अभ्यासित तववरी. असो हवन अर्पण आहुती, मग पाऊनी पूर्ण समाप्ती. मग मच्छिंद्रनाथ प्राज्ञिक जती, अग्रपूजे बैसला. मग पूजा करोनी सांगोपांग, उपरी दशमनाथे पूजिले अंग, वस्त्रभूषणे चांग, देवोनिया गौरविले. सकळा बैस ओनी कनकासनी, उभा राहिला जोडीनी पाणी, सर्वासी वदे म्लान वदनी, नाथ वचन माझे परिसा. माते घडला एक अन्याय, परी आपण सहन करा समुदाय. म्या मयूरवेश धरुनी माये, अभ्यासिले विद्येते. मीन जतीचा प्रताप गहन, मज सापडले विद्यारत्न, तरी आपुला वर त्याते देऊन, सनाथपणी मिरवावे. ऐसे बोलता अमरनाथ, सर्वासी समजले तस्करी कृत्य. मग ते कोपोनी परमचित्तांत, शापवचन बोलताती. म्हणती इंद्रा तू कृत्रिम, आणिले ठकवावया कारण, तरी चोरूनी घेतले विद्यारत्न, निष्फळ होईल तुझलागी. ऐसे बोलता सकळत जती, मग उपरीचर वसु वाचस्पती, गौरवनी अपार युक्ती, तुष्ट केले चित्तांत. म्हणती महाराजा शापमोचन, पुढे बोला काही वचन, मग ते बोलती तया कारण, तप आचरावे इंद्राने. 12 वर्षे तप आचरिता, विद्या फळेल तत्वता, परिनाथपंथी छळ न होता, पदरावरी पडेल. ऐसे बोलोनी सकळ जती, विमानारूढ झाले समस्ती, खाली उतरुनी महीवरती, नाना तीर्थे भ्रमताती. ऐसे भ्रमण करिता जती, तीर्थे झाली अपरिमती, या उपरी किलो तळे ते मच्छिंद्र जती, पुसोनिया चालिला. मग ते किलो तळेचे नमन, अवर्णे आहे अनुष्ठान, नेत्री प्रेमबिंदू आणोन, बोळविले नाथासी. सवे घेऊनी मीननाथ, विमानयानी झाले समस्त, खाली उतरुनी मृत्युमहित, नाना तीर्थे पाहिली. हेला पट्टणी मैनावती,
पोहोचवनी तीर्थे हिंडती, तेव्हा मीननाथे तीर्थशिती सिद्धती न निर्मिले. तयांचे सांगितले पूर्वी नाम, आता सांगावया नाही काम. असो सिद्ध कटकासह उत्तम, तीर्थे करीत भ्रमताती. एरीकडे अमरनाथ, लक्षुनिया सह्याद्री पर्वत. 12 वरुषे तप निश्चित, तीव्रपणे आचरला. परिते आचरिता तीव्रपणे, मंत्रप्रयोगे सोडी पाणी. तेणे सरिता लोट लोटोनी, भीमरथी ते भेटली. ते मणिकर्णिकेचे जीवन, आणिले होते कमंडलू भरोन. परी इंद्रहस्ती प्रवाही होऊन, इंद्रायणी पडियेले. ऐसे तप करोन, स्वस्थानासी इंद्र जाऊन. उपरी नवनाथ करिता तीर्थाटन, बहुत दिवस लोटले. शके 1710 पर्यंत प्रकट रूपे मिरवले नाथ. मग येऊन आपुले स्थानात, गुप्त रूपे राहिले. मठीत राहिता कानिफा जिती, उपरी मच्छिंद्रासी मायबाप म्हणती. जानपीर जो जालंधर जती, गर्भागिरी नांदतसे. त्याहुनी खालता गैबीपीर, तो गहणीनाथ परमसुंदर. वडवानळ ग्रामी समाधीपर, नागनाथ असे की. वीटग्रामी मानव देशात, तेथे राहिले रेवणनाथ. चरपट चौरंगी अडबंगी तीर्थ, गुप्त अद्यापी करिताती. भरतरी राहिला पाताळ भुवनी, मीननाथ गेला स्वर्ग लागोनी. गिरणार पर्वती गोरक्षमुनी, दत्ताश्रमी राहिला. गोपीचंद आणि धर्मनाथ, ते स्वसामर्थ्ये गेले वैकुंठात. विमान पाठवोनी मैनावती ते, घेऊनी विष्णू गेलासे. पुढे 84 सिद्धांपासून नाथपंथ मिरवला अतिसामर्थ्याने. येथून चरित्र झाले संपूर्ण, सर्व नाथांचे महाराजा. तरी आता सांगतो मुळापासून, कथा वर्तली कवण. प्रथमाध्यायी गणपती स्तवन, सुंदरपणी मिरवले. उपरी सांगुनी रेताक्षिती आणि मच्छिंद्राची जन्मस्थिती. तो बद्रिकाश्रमाप्रती तपालागी बैसला. या प्रसंगाचे श्रवण पठण नित्य करिता भावे करून. तरी संबंध बाधा घरातून, जाईली वासुनी महाराजा. द्वितीय अध्यायी अत्रिनंदन, विद्यार्णव केला अनुग्रह देऊन. उपरी नागपत्री अश्वत्थी जाऊन, सिद्धयर्थ कळा साधिली. तो अध्याय करिता नित्य पठण, अपार धन लाभेल संसारी जाण. विजयलक्ष्मी पाठी बैसून, करील हरण दरिद्र. तृतीय अध्यायी मच्छिंद्र मारुती, युद्धा प्रवर्तले श्वेतशिती. युद्ध करुनी उपरांती, एकचित्य झाले असे. याचे झालिया पठण, शत्रू होतील क्षीण. मुष्टिविद्या साधन, तया होत सर्वथा. मुष्टी बाधा झाली असोन, अपकार होईल तियेने. मूर्तिमंत मारुती करोणी रक्षण, राहे तया घरी सर्वदा. चतुर्थ अध्यायी वदली कथा, अष्टभैरव चामुंडा समजता. रणी जिंकुनी वसुसुता, ज्वालामुखी भेटली. तो अध्याय नित्य पठण करिता, चुकेल कपटाची वंदन व्यथा. शत्रू पराभवोनी सर्वथा, निरंतर शांती मिरवेल. पाचवे अध्यायीचे कथन, भूते घेतली प्रसन्न करून. अष्टपती जिंकून, विजयी झाला मच्छिंद्र. ती कथा नित्य करिता पठण, भूतसंचार नोहे त्या घरा कारण. आले असता जाती सोडोन, परमत्रासे करोनिया. सहाव्या अध्यायात शिव अस्त्र कालिका मच्छिंद्रनाथ. युद्ध करुनी प्रसन्न चित्त, वश्य झाली अस्त्रे ती. तो अध्याय नित्य करिता पठण, शत्रू लागी पडेल मोहन. निष्कपट तो करुनी मन, किंकर होईल द्वारीचा. सातव्या अध्यायी अपूर्व कथा, जिंकुनी वीरभद्र केली ऐक्यता. उपरी स्वर्गापासाव मच्छिंद्रनाथा, इच्छे समान झालीसे. ती कथा नित्य गाता ऐकता, लिप्त नोहे त्रोर्यायशींची व्यथा. झाली असेल मिटेल सर्वथा, चिंता व्यथा हरतील. जखीण भयापासूनी, त्वरित मुक्त होईल जणी. एक मंडळ त्रिकाली अभ्यासूनी, फलप्राप्ती घेईजे. आठव अध्यायी सकळ कथन, पाशुपतरायासी रामदर्शन. रणिमित्रराज जिंकोन, केला प्रसन्न विद्येसी. तो अध्याय नित्य गाता ऐकता, आपुला सखा देशावरता. तो गृहासी येऊन भेटेल तत्वता, चिंता व्यथा हरेल की. नववे अध्यायी कथन, गोरक्षाचा होऊनी जन्म. उपरी सेवुनी बद्रिकाश्रम, विद्यार्णव झालासे. तो अध्याय नित्य गाता ऐकता, साधेल विद्या इच्छिल्या अर्था. ब्रह्मज्ञान रसायन कविता, 14 विद्या करोनी राहे.
दशम अध्यायीचे कथन. श्रीदेशी मच्छिंद्र नंदन अंजनीसुत अर्थी पाठवून अर्थ किलो तळेचे पुरविले. एकांती बैसुनी अनुष्ठान संजीवनी पाठ करी गौरनंदन. गहिनीनाथाचा झाला जन्म कर्दम पुतळा करिता तो. तो अध्याय करिता पठण. स्त्रियांचे दोष जातील कपटपण. फळे वाचतील होता जाण. जगी संतत्ती मिरवेल. उपरी गृहद्रव्याच्या यज्ञात उदय पावला जालिंदरनाथ. तो एकादश अध्याय पठन करिता नित्य अग्निपीडा होईना. आणि जयाचे धवळारात पूर्वीचा काही दोष असत. तो जाऊनी संपत्ती विशेषाते संततीसह भोगील की. 12व्यात हे कथन. जालिंदरी गुरु केला अत्रिनंदन. उपरी कानिफाचा होऊने जन्म विटंबिले देवांसी. तो अध्याय करिता पठण. शोभन पावे कोणी देवता जाण. शोभित असल्या होती शमन. सुख सर्व त्याची देती. 13व्या अध्यायात मैनावती ते प्रसन्ननाथ होऊनी केले अचल सनाथ. ब्रह्मरूपी आगळी. तरी तो अध्याय करिता पठण. स्त्री हत्येचे दोष सघन. त्यांचे होऊनी सकळ निरसन. उद्धरील पूर्वजा चतुर्दश. 14 अध्यायी कथन. गर्तेत जालिंदर गोपीचंदाने स्त्री बोले घातले नेऊन. गुप्तनिशी माजारी. तो अध्याय पठण करिता. असेल बंध कारागृही व्यथा. तरी त्याची होईल मुक्तता. निर्दोष जनी वर्तेल. 15 सुढाळ कथन. कानिफा मारुतीचे युद्ध कंदन. उपरी स्त्री राज्यात जाऊन आतिथ्यपूर्ण भोगिले. तो अध्याय गाता ऐकता नित्य. घरचे दारचे कलह नित्यकृत्य. शांती पावनी सर्व सुखात निर्भयपणे नांदेल. 16वे अध्यायात कानिफा भेटला गोपीचंदाते. तरी तो अध्याय वाचिता नित्यानित्य दुस्वप्नाते नाशिल. 17 अध्यायी कथन. जालिंदर काढिला गर्तेतून. उपरी नाथाची दीक्षा घेऊन गोपीचंदे अर्चिला. तोची अध्याय पठण करिता. योग आचरता दुष्ट बुद्धी जाईल सर्वथा. सुपंथ पंथा लागेल तो. 18 अध्यायी कथन. बद्रिकाश्रमी गोपीचंद जाऊन तपपूर्ण भगिनी उठवून तीव्रपणी आचरला. तो अध्याय नित्य पठण करिता. ब्रह्महत्या नासेल सर्वथा. पूर्वज कुंभी पाकी असता. सुटका होईल तयांची. 19व्यात गोरक्षा कारण. भेटला मारुती श्रीराम प्रीतीने. तरी तो अध्याय करिता पठण. तया मोक्षार्थ साधेल का. 30व्यात अद्भुत कथन. श्री माछिंद्र भेटीचे कारण. गोरक्ष श्री राज्यात जाऊन स्नेह संपन्न जाहला. तो अध्याय पठण करिता गोड. लागले असेल अत्यंत वेड. तरी ती चेष्टा जाऊनी धड. होऊनी प्रपंच आचरेल. 21व्यात श्री राज्यातून मच्छिंद्रासी काढिले गोरक्ष नंदने. नानापरी बोधुनी मन दुष्ट कर्माते निवटिले. तो नित्य अध्याय पठण करिता. नासेल बहुजन्माची गोहत्या. निष्कलंक होऊनी चित्ता तपोलोकी मिरवेल. 22व्यात सोरटी ग्रामी. गोरक्षे मिननाथा मारोनी. पुन्हा उठविला मंत्रे करोनी. मच्छिंद्र मोहे करोनिया. तरी तो अध्याय नित्य पठण करिता. पुत्रार्थिया पुत्र तत्वता. तो होईल विद्यावंत विद्वजना मान्यकी. 23व्यात रसाळ कथन. मच्छिंद्र गोरक्ष गर्भाद्री जाऊन सुवर्ण विटेकरिता सुवर्ण गर्भगिरी केला असे. आणिक केला तेथे उत्सव. तरी तो अध्याय पठन नित्य भावे. करिता घरी सुवर्ण नव अखंड राहे भरोनी. 24व्यात भर्तरीनाथ जन्मोनी आला अवंतिकेत. तरी तो अध्याय पठण करिता नित्य बाळहत्या नासेल. बाळहत्या जन्मांतरी तेणे समस्त वांज होती नारी. तरी ते नासेल संसारी सुखी होऊनी बाळवांचे. 25व्यात गंधर्व सुरोचन रासब झाला शापे करून. तरी तो अध्याय केलिया पठण शापवचन बाधेना. आणि मानवा विण दुसरा जन्म होणार नाही तया कारण. आरोग्य काया पतिव्रता कामीन पुत्रगुणी होईल. 26व्या अध्यायात गणगंधर्व झाला विक्रमसुत. आणि विक्रम भर्तरीसुत एकचित्त भेटी होऊनी राहिले. तो अध्याय करिता पठण. गोत्रहत्या जाती नासून पोटीपाठी शत्रू संतान न राहे होऊनिया. 27व्यात अद्भुत कथन. राज्यपदी बैसला राव विक्रम. भर्तरी पिंगलेचे होऊनी लग्न दत्तानुग्रह लाधला. तरी तो अध्याय करिता पठण.
पदच्युत पावेल पूर्वस्थान, गेली वस्तू पुन्हा परतोन, सापडेल तयाची. 28व्या अध्यायात पिंगले करिता स्मशानात, विरक्त होऊनी भर्तरीनाथ, पूर्ण तप आचरला. तो अध्याय करिता श्रवण पठण, त्या भाविकाचे होईल लग्न, कांता लाभेल गुणवान, सदारत सेवेसी. 29वे अध्यायीचे चरित्र. भर्तरी होऊनी विरक्त पवित्र, गोरक्ष सांगती अत्रिपुत्र, गुरुनाथ पै केला. तो अध्याय नित्य करिता पठण, सुटेल क्षय रोगापासून, आणि त्रितापांची वार्ता जाण, कालत्रयी घडेना. 30व्या अध्यायात जन्मला चौरंगीनाथ, परिते चरित्र पठण करिता, तस्करी दृष्टी बंधन होय. 31व्यात चौरंगीनाथ तपा बैसला हिमालयात, तरी तो अध्याय पडथा, कपट मंत्र न चालती. 32व्यात सुगम कथन, मच्छिंद्र त्रिविक्रम देही संचरोन, 12 वर्षे राज्य करोन, रेवतीसी पुत्र दिदला. त्या अध्यायाचे करिता पठण, आयुष्य असता देहा कारण, गंडांतरे करू येतील विज्ञे, आपोआप टळतील की. 33व्यात गौरनंदन, वीरभद्राचा घेऊनी प्राण, मच्छिंद्र शव स्वर्गाहून, महीवर्ती उतरिले. तरी ती कथा करिता पठण, धनुर्वाताचे निरसे विघ्न, झालेल्या ते होता श्रवण, पीडा हरेल तयाची. 34व्यात रेवण जन्म, होऊनी भेटला अत्री नंदन, सहज सिद्धी कळा दाऊन, गेला असे महाराजा. तरी ती कथा करिता पठण, जाणे कोणत्याही कार्याकारण, तो सिद्धार्थ साधेल कार्य साधन, यश घेऊन येईल तो. 35व्यात पूर्ण कथन, रेवण झाला विद्यावान, दत्तकृपे स्वर्गी जाऊन, बाळे आणली विप्राची. तरी ती कथा करिता पठण, महासिद्ध येईल उदरा कारण, 42 करुनी उद्धरण, गातील आख्यान लोकपरी. 36व्यात अपूर्व कथा, जन्म झाला वटसिद्धनाथा, आस्तिक ऋषी झाला ताता, तयाची ये मातेसी. ती कथा करिता श्रवण पठण, सर्परुच्चिक दंश जया कारण, झालिया विषाचे उत्तीर्ण, श्रवण केली या अध्यायतो. 37व्या अध्यायात नागनाथासी गुरु झाला अत्रिसुत, उपरी विद्याबळे मच्छिंद्रनाथ, जिंकियेले भिडोनी. ती कथा करिता श्रवण पठण, सदना न लागे कुशीलपण, लागल त्याचे होईल बंधन, विद्यावंत होऊनिया. 38व्यात चरपटीचा जन्म, होऊनी दत्तात्रेय दीक्षा देऊन, विद्ये माझी करुनी संपन्न, तीर्थावली धाडिला. तरी ती कथा सुरस, श्रवण पठण होता त्यास, हिवताप मधुरा नवज्वरास, शांती होईल सर्वस्वी. 39व्यांत कथा, चरपटीने जिंकिले अमरनाथा, हरिहरादी देवा समजता, स्वर्गी ख्याती लाविली. तरी तो अध्याय करिता पठण, तो युद्धा जाता तपोधन, शस्त्र बाण पाओन, जय घेऊन येईल की. यावरी 40व्यात कथन, सर्वनाथांते पाकशासन, स्वर्गी नेऊनी करी हवन, विद्यार्थी रूपे अर्थ पुरविला. तरी 40वा नित्य पठण करिता, लाभेल सर्व इच्छिल्या अर्था, यशस्वी ऐश्वर्य योग्यता, पुत्रपौत्री नांदेल. 39चा फलार्थ, तोची प्राप्त तदर्थ, की 40वा एक परिस, की कामधेनू कल्पतरू. गोरक्ष बोलतो वाचे करून, त्याते असत्य मानिल जन, जो निंदक याते दाविल निंदून, तो अधिकारी विघ्नांचा. इहलोकी परलोकी राहणार नाही परमसुखी, निर्वश पाओनी शेवटी वंशी, पिचेल ग्रंथ निंदिता. अगाहा ग्रंथ नोहे भक्तिसार, आहे गोरक्षाचा किमयागार, परिपालटोनी भाषांतर, महाराष्ट्र अक्षिरे रेखिला. म्हणून श्रोते हो भाविक जन, सोडोनी द्या की निंदा वचन, विश्वास परस्वार होऊन, मोक्ष मुक्काम करी की. तरी हा ग्रंथ संग्रह करून, चमत्कार पहावा पठण करून, हे 40 प्रसंग मंत्र निर्वाण, महासिद्धीचे असती की. हे 40 मंत्र परोपकारी, आहेत दुःखाची करतील बोहरी, तरी संग्रह करूनी उगलेची घरी, ठेवा विश्वास धरुनिया. ह्या 40 अध्यायात मंत्रयंत्र, सुखकारक असती अतिपवित्र, दुःख दरिद्र हरण सर्वत्र, गोरक्षकाणे निर्मिले. पठण करिता षण्मासमिती, जो अध्याय ज्या कार्याप्रती, ते कार्य होईल निसंशय चित्ती, पठण करूनी पहावे. या उपरी वाचिता नये जरी, तरी संग्रह करूनी ठेवावा घरी,
नित्यवंदिता नमस्कारी कार्य त्यातची घडेल. एक कुसुम झोकुनीवरती चला म्हणावे मम कार्याप्रती. नवनाथ वंदुनी उक्ती नमस्कार करावा. ऐसा याचा आहे मार्ग करुणी पहावा चमत्कार चांग. नवनाथ ओढवणी अंग कार्य तुमचे करतील की. तरी असो विजय संपत्ती नांदो श्रोत्याच्या गृहाप्रती. धुंडीसुत हेची प्रार्थी मालू नरहरी देवाते. शके 1741 प्रमाथी नाम ज्येष्ठ मास. शुक्ल पक्ष प्रतिपदेस ग्रंथ समाप्त झाला. तरी ओव्या सर्व नेमस्त 7,600 उपरी ऐसे दैदिप्यवंत. ओव्या मंत्र असती या. अध्याय वाचावया न बनेल जासी. तरी अध्यायातील एक ओविसी पठण करुनी नाथ नामासी कार्यकाज करावे. असो आता बहुभाव श्रोते असोत चिरंजीव. इहलोकी परलोकी ठेव आनंदाची होतसे. तरी समस्त नाथांते धुंडीसुत मालू नरहरी हेची विनवित. की श्रोते असोत सुखरूपवंत सर्व अर्थी सर्वदा. स्वस्ती श्री भक्ती कथासार समंत गोरक्ष काव्य किमयागार. सदा परिसोत भाविक चतुर. 44तमाध्याय गोडहा. श्रीकृष्णार्पणमस्तु. शुभम भवतु. नवनाथ भक्तिसार 44तमोध्याय समाप्त. श्री गुरु दत्तात्रेयार्पणमस्तु.